ओके. हरे कृष्ण. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग आणि श्लोक क्रमांक 22. काल आपल्याला दीपाली माताजींनी अतिशय सुंदर विवेचन दिलेलं आहे श्लोक क्रमांक 21 वरती. तर आज आपण 22वा त्याच्या पुढचा श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये पुनश्च सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज इंदिरा एकादशीच्या पावन दिवशी आपण पाहणार आहोत भगवद्गीतेमधील ज्ञान विज्ञान योग मधील श्लोक क्रमांक 22. तर खरं बघायला गेलं तर हा पितृ पंधरवडा म्हणतो आपण. आणि यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं आहे विशेषत्वाने की पितरांना आपले जे पूर्वज आहेत त्यांचे खूप आपल्यावरती उपकार आहेत. आपण त्यांच्या प्रती खूप कृतज्ञ असले पाहिजे आणि त्या भावनेतून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करून त्यांना कृष्ण प्रसाद खायला घालायला पाहिजे. आणि हेही सांगितलेलं आहे की 7वा अध्याय वाचन या 15 दिवसामध्ये व्हायला पाहिजे या पितरांच्या पुढे, किंवा त्यांना ऐकण्यासाठी आपण 7वा अध्याय निश्चित ज्ञान विज्ञान योग वाचला पाहिजे. तर मैत्रिणीनं आपलं एवढं भाग्य आहे की योगायोगाने तोच बरोबर अध्याय आपला प्रवचनासाठी चाललेला आहे. तर आपण पाहतोय श्लोक क्रमांक 22. स तया श्रद्धया युक्तस्तस्या राधा नमीहते लभते च तथा कामान मयेव विहितान हितान. अर्थात अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. या ठिकाणी आता भगवंतांनी आपण काल पाहिलेलंच आहे की भगवंत ती श्रद्धा प्रदान करतात आणि जे पूजकांना वरदान प्राप्त करायची देवतांकडून तशा प्रकारची श्रद्धा देखील भगवंत त्या व्यक्तीला देत असतात. आणि जी वरदान ती देवता त्या व्यक्तींना देणार असतील तर ते वरदान देण्याची शक्ती देखील भगवंतच त्या देवतांना प्रदान करत असतात. तर हे खूप एक म्हणतो ना आपण महत्वाची समजून घेण्याची गोष्ट आहे की कोण ही शक्ती प्रदान करतं तर भगवंत, आणि कोण ही श्रद्धा प्रदान करतं तर भगवंतच. तर याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये या श्लोकामध्ये या सगळ्या गोष्टी प्रभुपादांनी आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. इथं म्हटलंय की कृष्ण ती श्रद्धाही देतात आणि त्या श्रद्धेने युक्त होऊन विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा एखादी व्यक्ती प्रयत्न करते आणि आपले जे इच्छित भोग आहेत तर ते प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती त्या देवतेची उपासना करते.
तर इथे एक कॅच आहे, आपण म्हणतो ना आपण इथे एक मेख आहे. तर ती म्हणजे काय, तर हे लाभ आणि वरदान जे आहेत तर ते कोण देत आहे, तर स्वयं भगवंत म्हणजे कृष्णांकडूनच हे सगळे लाभ इनडायरेक्टली त्या व्यक्तीला मिळतात. तर भगवंत सांगतात की ते जे लाभ आहेत तर ते कोण देत आहे, तर भगवंत स्वतः म्हणतात की ती वरदान मीच प्रदान करतो. आणि ती वरदान देवी देवतांच्या माध्यमातून स्वतः भगवंत देत असतात. तर हा अतिशय समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे की जरी देवतांचे पूजक देवतांचं पूजन करीत असले आणि त्यांना असं जरी वाटत असले की मला हा लाभ या देवतेकडून मिळालेला आहे, या देवतेने माझी इच्छा पूर्ती केली आहे, किंवा नवस बोललेला आहे तर तो नवसाची पूर्ती या देवतेने केलेली आहे, इच्छा पूर्ती केलेली आहे, वरदान मिळालेलं आहे, पण त्यांना हे समजत नाही की देण्यामाग पडद्यामाग कोण आहे नेमकं, पार्श्व भूमीवरती नेमकं कोण आहेत, कोण कार्यरत आहेत. तर श्रीकृष्णच त्या देवतांना वरदान देण्याची शक्ती प्रदान करतात आणि देवी देवतांच्या मार्फत ती वरदान त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतात. तर मग ती व्यक्ती जी आहे ती काय करते की देवी देवतांना पूजत आहे आणि इनडायरेक्टली श्रीकृष्णांचंच पूजन त्या व्यक्तीकडून घडत आहे. कारण काल आपण पाहिलं दीपाली माताजी खूप छान पद्धतीने हे समजावून सांगितलं होतं की देवी देवता ज्या आहेत त्या भगवंतांचे विश्वासपात्र अधिकारी आहेत. भगवंतांचा विश्वास त्या देवी देवतांनी जिंकलेला आहे आणि कृष्णांच्या संमतीनेच त्या देवी देवता त्या व्यक्तीला त्या पूजकाला ती वरदान प्रदान करत आहे. इथं एकदा अजून काही गोष्टी या श्लोकामध्ये आपण स्पष्ट करून घेऊयात. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद जे देतात की भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊच शकत नाही. ही एक खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे याचं विस्मरण जीवाला होऊ शकतं. की सगळ्या गोष्टींचे जे मालक आहेत किंवा स्त्रोत आहेत ते भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत, या गोष्टीचं विस्मरण जीवाला होऊ शकतं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण ऐकले की जीव भगवंतांशी द्वेष करून या अवनीतलावरती आलेले आहेत स्वतःला उपभोग घेण्यासाठी, स्वतःला उपभोक्ता बनायचे. त्यांना विसर पडलेला आहे, विस्मरण झालेलं आहे त्यांना या गोष्टीचं की आपण दास आहोत, ही आपली स्थिती आहे. भगवंत जे आहेत ते स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं हा आपला धर्म आहे. तर या गोष्टीचं विस्मरण झाल्यामुळं ते जीव त्यांचं पतन होऊन या अवनीतलावरती आलेले आहेत, वेगवेगळ्या ग्रहांवरती जन्माला आलेले आहेत. आणि अशा प्रकारे एखादा पिता ज्याप्रमाणे त्या रुसून गेलेल्या मुलाला परत बोलवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून हे खरं तर एक पुकार आहे म्हणतो ना आपण. भगवद्गीता म्हणजे त्या आर्तपितेची साध आहे अशा जीवांकरता जे जीव त्यांना विनमुख होऊन परत गेलेले आहेत, त्यांना परत त्यांच्या घरी बोलवण्यासाठी हे इतकं महत्वाचे प्रत्येक श्लोक आहेत मैत्रिणी. तर आपण त्याच्यामधला जो मतितार्थ आहे तो प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करूयात. तर आपण पाहिलं की भगवंतांचे विश्वासपात्र सेवक किंवा अधिकारी म्हटलं गेले देवी देवतांना, आणि ते भगवंतांशी प्रामाणिक असतात, नियमांचं पालन देखील ते करतात आणि सर्वोच्च व्यक्तिमत्व भगवान श्रीकृष्णच आहेत याची जाणीव त्यांना कायम असते. आणि भगवंतांच्या परवानगीशिवाय ते काही करू शकत नाहीत. इथं स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की आपण जसं म्हणतो ना की तुम्ही सर्वेश्वरेश्वर, एक भजन आहे, तुम्ही सर्वेश्वरेश्वर, म्हणजे सर्व देवतांना हे विसरून चालत नाही की भगवंतच हे ईश्वरांचे ईश्वर आहेत, स्त्रोत आहेत, हे विसरून जमणार नाही. म्हणजे निर्मिती भगवंतांकडून झाली आहे, स्त्रोत तेच आहे, शक्ती प्रदान करणारे देखील तेच आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी देवी देवता स्पष्टपणे जाणतात. आता तात्पर्यामध्ये आपण पाहतोय की अल्पज्ञानी जीवाला मात्र याचे ज्ञान नसते. प्रभुपाद या ठिकाणी खूप छान उल्लेख करतात की अल्पज्ञानी जीव जो असतो त्याला या संदर्भातलं ज्ञान नसते, म्हणून मूर्खपणाने देवतांकडे तो जातो. कारण त्याला बॅकग्राऊंडला म्हणजे कोण आहेत याची जाणीव नसते आणि त्यांना ना त्यांच्या लाभप्राप्तीची इच्छा असते. आणि जीव हा देवतांना शरण जातो कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला आहे.
असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टींची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करत नाही. तर कालच्या माताजींच्या विश्लेषणातून त्यांनी स्पष्ट केलं की कशा पद्धतीने एखादे आई वडील चुकीची जो हट्ट आहे त्यांच्या मुलाचा तो पूर्ण करणार नाहीत, किंवा आपल्या मुलांनी सुधारावं शिकावं म्हणण्यासाठी जर मुलगा प्रामाणिक असेल तर प्रेमळ शिक्षकाच्या देखरेखीखाली त्याला ठेवतात. पण जर मुलगा असा न ऐकणारा किंवा कठोर हृदयी असेल तर त्याला कठोर अशा शिस्त लावणाऱ्या शिक्षकाच्या देखरेखीखाली ठेवतात. तर हे गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जे अल्पबुद्धी लोक आहेत ते देवी देवतांकडे जातात, त्यांना प्रार्थना करतात, त्यांची आराधना करतात, त्यांचं पूजन करतात, आणि ज्यावेळेस देवी देवता भगवंतांच्या संमतीने त्यांना वरदान देतात तेव्हा ते चुकीने असं समजतात की याच देवी देवतेने मला हे वरदान दिलं आहे, माझी इच्छापूर्ती केलेली आहे. परंतु आपण इथं आता ऐकलं की खऱ्या अर्थाने भगवंतच त्या देवी देवतांना ते वरदान देण्याची शक्ती प्रदान करत आहेत. आणि जरी ती लोक इतर देवी देवतांचं पूजन करत असले तरी ती इनडायरेक्टली भगवान श्रीकृष्णांचीच आराधना करत आहेत. इथं एक भगवंताचा एक भक्तवत्सलता दिसून येते की ठीक आहे बाबा, तुला त्या देवतेचे पूजन करायचं असेल तुझ्या स्वभावानुसार किंवा इच्छेनुसार, तरी देखील त्या व्यक्तीकडनं ती सुकृती घडते की श्रद्धा आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, त्या श्रद्धेला स्थापित करण्याची सुरुवात तरी कमीत कमी, किंवा काही वस्तू अर्पण करण्याची सुरुवात तरी कमीत कमी त्या देवी देवतांकडे अशा व्यक्तींकडून होत असते. आणि मग अशा प्रकारे भगवंत इनडायरेक्टली या गोष्टी त्या जीवाकडनं स्वीकारतात आणि त्याच्याकडनं एक प्रकारची सुकृती घडून येते. तर उदाहरणार्थ आपण बघतो की एखादं लहान मुलं आहे, तर त्या लहान मुलाला एखादी गाडी मिळालेली असेल आणि ती गाडी आपोआपच चालताना ते बघतं तर ते एकदम हरकून जात. त्याला हे समजत नाही की या गाडीला चावी कोणीतरी दिलेली आहे, किंवा या गाडीमध्ये या खेळण्यामध्ये बॅटरी कोणीतरी टाकलेली आहे. तर हे त्याला जाणीव नसते. अगदी तसंच घडतं या इतर मनुष्यांच्या बाबतीत जे देवी देवतांचे पूजक आहेत. आणि याच प्रकारची भावना त्या भाविकांना वाटते. त्यांना असं समज त्यांच्याशी समज होते की ही इच्छापूर्ती आपली या देवतेने केली आहे, आणि ते हे पाहत नाही की ही शक्ती कोणी प्रदान केलेली आहे. तर हा भेद आहे, हे जाणून घेणं इतकं महत्वाचं आहे मैत्रिणींनो, की जो भेद आहे की देवी देवतांचे जे पूजक आहेत तर त्यांच्यामध्ये आणि भक्तांमधील भेद देखील आपण जाणून घेणं, त्यांची जी चेतना आहे त्याच्यामधील भेद जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. जरी कृती सेम असेल, ते पूजन करत असतील, कृष्णाचं देखील पूजन करणारे भक्त असतात, तर त्या पूजनाच्या प्रक्रियेमध्ये चेतनेमध्ये जो फरक आहे ना तो जाणून घेणं आपण खूप महत्वाचं आहे. जरी कृती एक असली तरी चेतनेमध्ये फरक आहे. आणि हे जे आहेत की भौतिक व्यक्ती जे देवतांचे पूजक आहेत त्या व्यक्ती आणि शुद्ध भक्त यांच्यामधील हा चेतनेमध्ये फरक आहे. आणि काही झालं तरी भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ना ते श्रीकृष्णा सोडून कुठेही जात नाहीत. भगवंतांना त्यांनी हृदयामध्ये स्थान दिलेलं असतं आणि भगवान श्रीकृष्ण हे कायम त्यांच्या लाईफमध्ये केंद्रस्थानी असतात. म्हणजे त्यांचं चित्त पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळाशी समर्पित झालेलं असतं. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता आपल्या पतीची सेवा अतिशय गांभीर्याने, लक्षपूर्वक, दक्षतेने, आता 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतोय सध्या भागवतामध्ये की कशा प्रकारे देवहूती कर्दम मुनींची सेवा करत होती, म्हणजे गौरवेने किंवा तन्मयतेने, एकनिष्ठतेने ती त्यांच्या पतीची सेवा करत होती. तशा प्रकारची एकनिष्ठता या शुद्ध भक्तांची असते. आणि त्या एकनिष्ठतेने ते भगवान श्रीकृष्णांची आराधना करत असतात. भले त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट येवोत, कितीही अप्स अँड डाऊन्स म्हणतो ना आपण, वर खाली हो त्यांचं जीवन, तरी देखील ते कसाही बाका प्रसंग येऊ त्यांच्या जीवनामध्ये तरी ते भगवंतांच्या चरण कमळांना सोडून कुठंही अन्यत्र जाणार नाही. त्यांच्या इच्छेची पूर्ती हो अथवा न हो, एकनिष्ठतेने ते भगवान श्रीकृष्णांची आराधना करत असतात. तर हेच शुद्ध भक्तांच्या भक्तीचं खरं सौंदर्य आहे. प्रभुपाद ज्या शुद्ध भक्तीचं वर्णन नेहमी वारंवार प्रत्येक श्लोकामध्ये करताना दिसतात, तर ही जी एकनिष्ठता आहे ना तर ते खरं सौंदर्य आहे भक्तिमय क्रियेचं.
तर हा जो दृढ विश्वास आहे, श्रीकृष्णांवरचा दृढ विश्वास, त्याला खूप महत्व आहे मैत्रिणींनो. आणि हा जो दृढ विश्वास आहे ना, प्रभुपादांच्या प्रत्येक तात्पर्यामधून प्रभुपाद आपल्याला देव करतात, कारण ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. त्यांचा तो दृढ विश्वास स्वतःकडे आहे, आणि जी गोष्ट स्वतःकडे आहे तीच व्यक्ती दुसऱ्यांना देऊ शकते. त्याच्यामुळं प्रत्येक जे तात्पर्य आहे त्यातला प्रत्येक शब्द मैत्रिणींना आपण धारण केला पाहिजे. असं मनापासून ह्या गोष्टी सगळ्या असं वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे शरणागती जी आहे, तुम्ही हवं ते करा कृष्णा, परंतु आम्ही तुमच्या चरण कमळापासून दूर जाणार नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, हाकलून दिलं तरी इथून जाणार नाही. म्हणजे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, तुझं नाव घेणं मी सोडणार नाही. हा जो दृढ विश्वास आहे, ही जी दृढता आहे ना, ती आपल्याला मिळवायची. भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेमधली दृढता खूप महत्वाची आहे. तर भक्ती विनोद ठाकूरांनी खूप सुंदर एक गीत लिहिलेलं आहे. मला वाटतं मागे एका माताजींनी पण याचा उल्लेख केलेला होता, पण या श्लोकाच्या दरम्यान आपण हे गीतामधले 2 वाक्य फक्त घेत आहोत. मारो भी राखो भी जो इच्छा तोहारा, नित्यादासा प्रती तुवा अधिकारा. म्हणजे मी तुमचा, तुम्हाला विकला गेलेला दास आहे, चाकर आहे, किंकर आहे तुमचा. याला म्हणायचं पूर्णपणे शरणागत. जर कोणी अशा प्रकारे श्रीकृष्णांना शरण जात असेल तर कृष्णांना त्याची चिंता पडते. बघा, असंख्य उदाहरणं आहेत भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये, असंख्य उदाहरणं आहेत की कशा प्रकारे त्यांचे जे भक्त आहेत ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, आणि कशा प्रकारे त्यांची शरणागती सर्वोच्च प्रकारची आहे, आणि अशा भक्तांची काळजी भगवंत कशा प्रकारचं घेत आहे. आता कुरुक्षेत्रावरच एक उदाहरण आहे, की ज्या वेळेला अर्जुनाचे पुत्र मारले जातात आणि एका वाईट प्रकारे त्यांचा मृत्यू होतो, अभिमन्यूचा. तर त्यावेळेला अर्जुन चिडतात आणि त्यांना वाईट पण वाटतं, आणि ते एक प्रतिज्ञा करतात की जयद्रथाबद्दल विशेषतः, की जयद्रथाला मी उद्याच्या उद्या सूर्यास्ताच्या आत त्याचा वध करीन, नाही तर मग मी अग्निकाष्ट भक्षण करीन, म्हणजे मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता ही प्रतिज्ञा अर्जुन घेतात खरे, भाव विभोर झालेले असतात ते, आणि त्या अवस्थेमध्ये ते प्रतिज्ञा घेतात की त्यांच्या मुलाच्या वधाचा त्यांना प्रतिशोध पण घ्यायचा असतो, आणि ते खूप क्रोधित पण झालेले असतात, दुःखी पण झालेले असतात. तशी ते प्रतिज्ञा करतात, पण भगवंताला काळजी पडती. तशी प्रतिज्ञा करून त्या रात्री अर्जुन निवांत झोपी जातात, पण भगवंत चिंतेत पडतात, असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि भगवंताला काळजी वाटायला सुरुवात होती की आता दुसऱ्या दिवशी ह्यांनी तर एवढी घोर प्रतिज्ञा केलेली आहे, आणि अर्जुनावरती भगवंताचं इतकं असीमित प्रेम आहे की अर्जुनाशिवाय भगवंत कुठेही जात नाहीत. म्हणजे प्रत्येक लीलेमध्ये, भगवंतांच्या प्रत्येक लीलेमध्ये, प्रत्येक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी भगवंत लीला करण्यासाठी जातात कुठल्याही ब्रह्मांडामध्ये, तर त्या ठिकाणी अर्जुन असल्याखेरीज ते जात नाहीत. म्हणजे एवढे ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत आणि भगवंताचे ते एवढे प्रिय आहेत. तर अर्जुनाने अशी प्रतिज्ञा घेतल्यानंतर भगवंत खरोखर चिंतित पडले, त्यांना झोप आली नाही रात्रीची. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळेस जयद्रथांनी खूप मोठा प्लॅन केला, कौरवांनी किंवा दुर्योधनांनी, की असंख्य सेना, शूर शूर वीर असे पुढच्या काय म्हणतो तुकडीमध्ये होते, आणि वेगळ्या प्रकारचा व्यूह रचना त्यांनी केलेली होती. आणि त्या व्यूहरचनेला कापत कापत किती जरी अंतर पार केलं तरी सुद्धा सूर्यास्तापर्यंत हे शक्य होणार नव्हतं, कारण जयद्रथ सगळ्यांच्या शेवटी जयद्रथाला संरक्षणामध्ये ठेवलेलं होतं. तर आता दुपारची वेळ टळून गेली, भगवंतांनी ते पाहिलं की अजून भरपूर हे आहे, भरपूर सेना इथं आहे, आणि अर्जुनाची तर अशी प्रतिज्ञा घोर घेतलेली आहे. तर भगवंतांनी काय केलं त्यावेळेला, त्यांचे जे घोडे दमलेले होते, अर्जुनाचे जे रथाचे घोडे दमलेले होते, त्या घोड्यांना पाणी पाजलं, थोडा वेळ थांबवलं, एका बाजूला नेलं त्या घोड्यांना, त्यांना पाणी पाजलं, अर्जुनाला जमिनीतून बाण मारून ते पाणी उत्पन्न करायला लावलं, त्यांना थोडी शुश्रूषा केली. बघा भगवंत किती काळजी घेतात प्रत्येक जीवाची. आणि त्याच्यानंतर परत ते घोडे सारथी म्हणून ते सेवा करत होते ना,
त्याच्यामुळं. आणि परत ते घोडे रथाला झुंपले आणि परत जोमाने युद्ध सुरू झालं. आणि त्याच्यानंतर काय केलं की जेव्हा संध्याकाळची वेळ जवळ यायला लागली होती, भगवंताला काळजी पडली होती की आता हे शक्य होणार नव्हतं अर्जुनाच्या बाबतीमध्ये जयद्रथाचा वध करणं. तर त्यावेळेला ना अर्जुनाने संध्याकाळची वेळ जवळ आली म्हणून साठी मग हे पेटवलं, अग्नी काष्ट पेटवण्यासाठी त्याची तयारी केलेली होती दुर्योधनाने देखील. त्यावेळेला भगवंतांनी सुदर्शन चक्राच्या साह्याने सूर्याला झाकलं. त्यावेळेस असा भास निर्माण झाला की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अर्जुनाने काही जयद्रथाला मारलेलं नाहीये, त्याच्यामुळे आता अर्जुन अग्नीमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं. सगळ्या कौरवांना विशेषतः दुर्योधनाला अत्यंतिक आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स तो जयद्रथ देखील पुढच्या बाजूला आला. आणि तो जेव्हा समोर आला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ते सुदर्शन चक्र सूर्यावरून हटवलं आणि त्यावेळेला अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. तर सर्व मैत्रिणींना याच्यातून एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की जेव्हा एखादा भक्त भगवंतांना शरण जातो तेव्हा त्याच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वतःवरती घेतात. आणि ते असे परमपिता आहेत जी संपूर्ण जबाबदारी त्याची घेतात. नुसती जबाबदारीच नाही तर त्याच्या कल्याणासाठी भगवंत कसोशीने प्रयत्न करत असतात. भले त्यांच्यावरती मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होऊ दे. आपण बघितलं की शस्त्र घेणार नाही हातामध्ये असं भगवंतांनी वचन दिलेलं होतं, प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा देखील भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती काय अन्य ठिकाणी देखील मोडलेली दिसते. म्हणजे भगवंतांची स्वतःची बदनामी झाली तरी चालेल परंतु माझ्या भक्ताचं रक्षण व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याचं ग्लोरिफिकेशन व्हायला, भक्तांचं रक्षण व्हायला पाहिजे, त्यांचं गुणगान व्हायला पाहिजे. हे भगवंताचं प्रेम आहे मैत्रिणींनो प्रत्येक भक्तावरती. म्हणून जो कोणी भगवंताला शरण जातो त्याच्या चरण कमळाला शरण जातो, एकनिष्ठतेने त्यांची भक्ती करतो, त्याची पूर्ण जबाबदारी भगवंत घेतात. अजून एक उदाहरण काल माताजींनी जो उल्लेख केला होता आणि असा एक उल्लेख आहे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये देखील आतापर्यंत वाचलेल्या ह्याच्यामध्ये की तो जो भक्त असतो भले त्या भक्ताने वरदान नाही मागितलं, त्यांनी तशी इच्छा नाही व्यक्त केली तरी सुद्धा भगवंत त्या इच्छा पूर्ण करतात. आपण सुदामाचं उदाहरण काल माताजींनी जे सांगितलं खूप सुंदर होतं की सुदामा त्या ठिकाणी भगवंतांकडे येतात, द्वारकाधीश कृष्णांकडे त्यांच्या पत्नीने त्यांना पाठवलेलं असतं, पण ते भगवंताचे शुद्ध भक्त असल्यामुळे त्यांना मागण्याची इच्छा राहत नाही किंवा ते मागतही नाहीत भगवंतांकडे. परंतु जेव्हा ते परत जातात भगवंताचं प्रेम प्राप्त करून त्यांचं छान पाहुणचार घेऊन परत जातात त्यांच्या नगरीमध्ये, तेव्हा ते पाहतात पूर्ण नगरी बदललेली आणि त्यांच्या जी झोपडी होती त्या जागी अगदी द्वारकाधीश कृष्णांचा जसा महाल होता त्या प्रकारचा महाल ते बघतात. म्हणजे भगवंतांना वरदान नाही मागितलं तरी सुद्धा ते छान वरदान त्या भक्तांना देत असतात आणि भगवंतांना हे खूप आवडतं त्यांच्या शुद्ध भक्तांचे आदान प्रदान करणं. अजून एकदा नंददुलाल प्रभूजींनी एक खूप छान कथा सांगितली होती. म्हणजे या अनुरूप अशी ती आहे, थोडासा इन्सिडन्स म्हणून सांगते, थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की श्याम सुंदर प्रभूजी जे श्रील प्रभुपादांचे खूप छान शिष्य आहेत आणि तर ते मुंबईला राधा गोपीनाथ मंदिरामध्ये आले होते. त्यावेळेस ते ना प्रभुपादांच्या लीलांबद्दल सांगत होते. ते त्यांचा जवळून त्यांचा संपर्क असायचा आणि खूप छान सेवा त्यांनी श्यामसुंदर प्रभूंनी केलेली आहे इस्कॉनसाठी. तर ते सांगत होते की ज्या वेळेला प्रभुपादांनी त्यांना आज्ञा दिली तीन नवीन नवविवाहित जोडप्यांना की तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार करा, तर त्या ठिकाणी त्यांना काही सोर्सेस नव्हते आणि आधीचे जे पूर्वीचे अनुभव होता की काही जण त्या ठिकाणी प्रचारासाठी गेलेले होते, प्रभुपादांचे शिष्य नाही पण पूर्वीचा अनुभव होता की त्यांना शक्यही झालेलं नव्हतं तशा प्रकारची सेवा करणं, तिथं प्रचार करणं शक्य झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये केवळ गुरूंची आज्ञेचं पालन करण्याची एक तीव्र तळमळ अशा भावनेने श्यामसुंदर प्रभू आणि त्यांच्या ज्या मालती माताजी त्या तीन कपल मुकुंद आणि जानकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी गेले. अक्षरशः ते म्युन्सिपाल्टीच्या मोठ्या पाईप मध्ये राहायचे आणि त्या ठिकाणी बुक डिस्ट्रीब्युशन करून जे काही लक्ष्मी उपलब्ध व्हायची तर त्यामधून ते अजून प्रचार करायचे, चरितार्थ त्यांचा चालायचा.
असंच ते एका घरामध्ये नंतर राहायला आलेले होते. प्रचारासाठी त्यांनी एक छोट सॉरी फोन आला तसं. तर त्या ठिकाणी त्यांना घर भाडं भरण्यात देखील लक्ष्मी नव्हती. तर ते चिंतेत मध्ये होते, पण प्रचार हा करायचा होता त्यांना, त्या ठिकाणी राहूनच प्रचार करायचा होता, कारण गुरूंची आज्ञा होती, प्रभुपादांची आज्ञा होती. तर त्यांना अक्षरशः ते सांगत होते की ज्यावेळेस ते पहाटे जप करत होते आणि फेऱ्या मारत होते बाहेर, असे चालत चालत पुढे गेले, तेव्हा त्या ठिकाणी लवकर सूर्याचं दर्शन होत नाही इंग्लंडमध्ये वगैरे. तर असं धुकं होतं आणि धुकं होतं, ढग होते असे खालपर्यंत आलेले. तर त्या ढगातून काही नोटा खाली पडलेल्या, पाऊस पडल्यासारख्या. तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं आणि त्यांना घेण्याची भावना झाली. त्यांनी त्या मोजल्या, तर त्या बरोबर त्याचं जे घराचं भाडं होतं ना, तेवढ्याच त्या नोटा होत्या, तेवढीच ती संख्या होती. तर या गोष्टीतून चमत्कारावरती आपण विश्वास ठेवत नाही, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती त्या भावनेने, त्या श्रद्धेने भगवंतांवर पूर्णपणे विसंबून एखादं कार्य करते ना, ते सांगत होते की एखाद्या काय म्हणतो आपण, किनारीवरून, कडा असते कडा, कडेच्या किनारीवरून किंवा डोंबारी जसं त्यांचा तो खेळ खेळतात ना, एक बांबू आडवा असतो आणि उंचच्या उंच त्या बांबूवरनं त्या व्यक्ती चालत असतात बॅलन्स करत. तर अशा पद्धतीची रिस्क हे लोक घेत होते की त्यांची जी इच्छा आहे किंवा त्यांच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते पुरवण्याची जबाबदारी भगवंताची स्वतःची होती. म्हणजे हा जो दृढ विश्वास आहे की अवश्य रक्षिबे कृष्ण, तर तो जो दृढ विश्वास आहे ना, ह्या प्रभुपादांच्या सगळ्या शिष्यांमधून आणि प्रभुपादांच्या स्वतःच्या जीवनातून आणि प्रभुपादांनी दिलेल्या तात्पर्यामधून आपण स्वीकारायला हवा. तर एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यायची की जो कोणी भगवान श्रीकृष्णांची शरण घेतो त्याला भगवंतानं आपला मानतात. बघा, ही खूप भक्तवत्सलता आहे भगवंतांची, आणि भगवंताचं हृदय काय आहे ते या ठिकाणी या गीतेच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, शुद्ध भक्तांच्या माध्यमातून, प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारात. तर त्याला आपलं मानतात, आणि आपलं मानतात म्हणजे त्याचा पूर्ण, त्याच्या जीवनाचा पूर्ण चार्ज भगवंत घेतात, खात्रीने ते त्या भक्ताची काळजी घेतात. तर तात्पर्यामध्ये इथं असं दिलेलं आहे, इतर जे देवी देवतांचे जे आहेत उपासक, त्यांना विषय उपभोगाची इच्छा असते जी अयोग्य असते, आणि त्या इच्छांची पूर्ती मात्र भगवंत करत नाही. मग त्या व्यक्तीला काय वाटते, गमत बघा, की बघा इतर ज्या देवी देवता आहेत त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत वेगवेगळे प्रकारचे, मग हे जास्त पॉवरफुल असले पाहिजे. आणि श्रीकृष्णांच्या हातामध्ये काय असतं मैत्रिणी, बासरी असते. त्याच्यामुळे चुकीने अल्पबुद्धी लोकांना असा समज होतो की ह्यांच्या हातामध्ये बासरी आहे, तर हे शक्तिशाली नाहीयेत. जो ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे ना, तो माझं रक्षण करणार, तो जास्त अधिकारी आहे, तो शक्तिशाली आहे. परंतु त्यांना हे समजत नाही अल्पबुद्धीमुळे की खरे काळजी घेणारे, खरं रक्षण करणारे, खऱ्या अर्थाने आपले हितचिंतक कोण आहेत, ते भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त आणि हे देवी देवतांचे उपासक हे एकाच स्तरावरती असू शकत नाहीत, कारण हृदय निर्मळ करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती इतर गोष्टींमुळे होऊ शकत नाही. ती केवळ केवळ आणि केवळ श्रीकृष्णांची भक्ती जे लोक अंगीकारतात त्यांच्याच बाबतीत या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. आणि जे गोविंद असं ज्यांचं नाव आहे, तेच केवळ प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या जे उपासक आहेत किंवा त्यांचे जे भक्त आहेत त्यांना मुक्ती देऊ शकतात, पुन्हा त्यांच्या धामामध्ये परत घेऊन जाऊ शकतात. कारण हृदय निर्मळ झाल्याशिवाय आपल्याला आपलं जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते भेदता येणं शक्यच नाही. आता आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येतात किंवा जे काही वर खाली होतं म्हणतो आपण, किंवा जे काही त्रास उद्भवतात, दुःख येतं कधी कधी, तर त्या दुःखांना जर आपण संधी समजली आणि आपण जर भगवंतांना प्रार्थना केली या बाबतीमध्ये की भगवान श्रीकृष्ण तुम्हीच आमचे रक्षण करता आहात, तुम्हीच आमचे मालक आहात, स्वामी आहात, तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला पार करणारे देखील तुम्हीच आहात, तर ह्या अशा प्रकारच्या जर प्रार्थना आपण केल्या अशा वेळेला आणि त्यांना शरण गेलो, जी प्रक्रिया आपल्याला प्रभुपादांनी दिलेली आहे त्या प्रक्रियेचं अवलंबन केलं, आपण हरे कृष्णा महामंत्राचा जप केला जेवढा आपल्याला सांगितलं आहे तेवढा, किंवा ते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त,
आपली चेतना, आपली मती, आपलं जे मन आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळाशी आपण जर केंद्रित केलं आणि मन देखील आपलं भगवान श्रीकृष्णांच्या चरणा कमळापासून कधीही विचलित होऊ नये यासाठी त्यांचीच प्रार्थना केली तर निश्चितच मैत्रिणींनो भगवान श्रीकृष्णांची कृपा जी आपल्याला प्रभुपादांच्या मार्फत मिळणार आहे किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत मिळणार आहे ते कृपेचा जो आनंद आहे किंवा कृपेचं जी महत्ता आहे महानता आहे ती निश्चितच आपल्याला साक्षात्काराच्या रूपामध्ये मिळू शकते तर हा महत्वाचा मेसेज आजच्या आपल्याला श्लोकामधून प्रभुपाद देत आहेत की हे जे लाभ मिळणार आहेत ते खऱ्या अर्थाने भगवंतच प्रदान करत आहेत तर कोणी जो शून्य व्यक्ती आहे जो चतुर व्यक्ती आहे तो हे जाणेल ना की डायरेक्ट श्रीकृष्णांकडेच आपण त्यांचीच आराधना केलेली अधिक चांगली कारण ते खऱ्या अर्थाने आपले सुहृद आहेत हितचिंतक आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत ते पण आपले सुहृद आहेत आपले हितचिंतक आहेत प्रभुपादांच्या रूपाने या सगळ्या गोष्टींचा खजिना आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे मैत्रिणींना ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की ज्या जीवाला आता प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की ज्या जीवाला भगवत धामात परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाही कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवी देवतांची उपासना करणे अधिक पसंत करतात बघा एक वयस्कर स्त्री असते तर त्यांचा जो राजा असतो राजधानीमध्ये खूप मोठं सेलिब्रेशन चाललेलं असतं त्या राजाचा ना वाढदिवस असतो त्या दिवशी आणि त्या दिवशी राजाने सांगितलेलं असतं की कोणाला जे काही वरदान पाहिजे कोणाला काय संपत्ती पाहिजे तर काय जे काही पाहिजे ते आज देण्याची व्यवस्था राजाकडून झालेली कारण राजाचा त्या जन्मदिन असतो तर कोण बायको मागतं कोण सुंदर स्त्रीची इच्छा करतो त्याप्रमाणे ते राजांकडे जातात कोण जमीन मागतं कोण संपत्ती मागतं कोण घर मागतं कोण दागिने मागतं असंख्य इच्छा असतात जीवांच्या त्याच्यामुळे त्या त्या पद्धतीने ते राजाकडे जातात आणि त्यांच्या त्या त्या इच्छा राजा त्याच्या खजिन्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर शेवटी अगदी संध्याकाळच्या वेळेला एक जखण म्हातारी राजाकडे येते तिची वस्त्र फाटलेली असतात आणि तिला मग वाटे ते पहारेकरी ते अडवतात आजीबाई तुम्हाला काय हवंय नाही म्हणते मला राजाकडे जायचंय आज त्यांचा वाढदिवस आहे तिलाही सोडलं जातं राजाकडं आणि राजा विचारतात आजीबाई तुमची काय इच्छा आहे तेवढी मला सांगा ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तर त्यावेळेस ती आजी काही मागत नाही ती फक्त म्हणते की राजा तू माझा मुलगा हो तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं अरे ही काय मागितलं तिने काही मागू शकत होती है की नाही पण ती इतकी चतुर असते तर त्याच्यानंतर काही दिवसांनी तिनं राजाला घरी जेवायला बोलवते आता तिने राजाला मुलगा मानले राजाने त्याला आई मानलेले प्रधानमंत्री म्हणतात की अहो तुम्हाला त्यांनी जेवायला बोलवलेलं आमंत्रण दिलेलं आहे तर अशा तिच्या त्या झोपडीमध्ये तुम्ही कसं बसणार हो की नाही आणि तिकडे जायला रस्ता पण नाहीये तुम्हाला जर जायचं असेल तर व्यवस्थित मग असा हुकूम करण्यात येतो की तिला खूप छान महाल बांधण्यात येतो खूप छान व्यवस्था करण्यात येते त्या ठिकाणी दास दासी सगळेजण उपलब्ध असतात आणि अशा रीतीने त्या व्यक्तीकडे राजा जेव्हा जेवायला जातो त्यावेळेस सगळी व्यवस्था तिथं केलेली असते जी बाकीच्यांनी एक एक इच्छा मागितलेली असते राजाला तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण कराव्या लागतात कारण काय होतं माताजी मैत्रिणींनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा ती राजालाच मागते स्वतःचा मुलगा म्हणून एक नातेसंबंध ती त्या ठिकाणी प्रस्थापित करते आणि राजाचं ते कर्तव्य बनतं की तो नातेसंबंध कसा टिकवून ठेवायचा तर याच्यावरून या छोट्याशा उदाहरणावरून आपल्याला हे समजून येईल की जेव्हा आपण विसरलेलं भगवंताची जे नातं आहे ते स्मरण करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू आणि प्रभुपादांनी दिलेल्या ह्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करू त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊ तेव्हा आपलं जे विस्मरण झालेलं नातं आहे भगवंतांची ते स्वामी आहेत आपण त्यांचे दास आहोत आणि वेगवेगळ्या रसांमध्ये भगवंत आदान प्रदान करण्यासाठी तयार आहेत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रसांमधून जेव्हा आपण भगवंतांची सेवा करू प्रामाणिकपणे जसं मगाशी सांगितलं की एकनिष्ठतेने भले काही हो तरी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळावरची आपली श्रद्धा आहे
ती कोमल न करता, हाल न हलवता, दृढतेने, एकनिष्ठतेने आपण जेव्हा भगवंताची सेवा करू, भक्तिमय मार्गाचं अनुसरण करू, त्या करू शकते की आपली खूप छान पद्धतीने प्रगती होऊ शकते. तर धन्यवाद. आज खरं आनंदगोपी माताजी आपल्याला लेक्चर देणार होत्या, पण त्यांना खूप महत्वाचं काम होतं, त्याच्यामुळं त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी खूप छान लेक्चर दिलं असतं, पण तुम्ही आज मला सहन केलं थोडा काळ. तर खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की मैत्रिणींना विचारा, उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जे चांगलं आहे ते प्रभुपादांच्या तात्पर्यामधून किंवा जे ऐकलेलं होतं ते बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असलं तर निश्चित क्षमा करा. हरे कृष्ण. धन्यवाद. माताजी, दीपाली माताजी, आपण कोणाला काही प्रश्न अनम्यूट विचारायचा करते. असेल, ऍड करायचा असेल तर हरी बोल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का? अनम्यूट झालाय का? एक खूप मिनिट छान हा, मॅडम, झालं. खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं. प्रयत्न केला माताजी. खूप नेहमी खूप छान छान. होतं बरं. थँक्यू. ऍक्च्युली आनंदगोपी माताजींनी छान